जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. अशी इथं पाय टाक जागा नाही, हात लावला, हात लावलेला. तर हॅलो गाईज, हाय जय महाराष्ट्र. मी सिद्धांत मोरे, ट्रॅव्हल विथ सिद्धांत याचा मालक. आणि स्टार्टिंग अशी होती की दोघं असणार, पण याला फोन केलेला 4 फोन केले सकाळी, भाऊ उठला नाही, घरी जाऊन उठवायला लागलाय. तर आम्ही आता चाललोय कोंडाणा लेणीला. सोबत आहेत सोमनाथ, यश, प्रथम आणि आमची बारकी बहीण ऋतुजा. तर आता आम्ही निघतोय. आम्ही उभे श्रीराम पुलाच्या दहिवली साईडला. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर कर्जत स्टेशनला येऊन वेस्ट ईस्टला, हा मार्केट साईडला तुम्हाला भेटणार रिक्षा करून तुम्ही डायरेक्ट लेणीला म्हणजे गावामध्ये जाऊ शकता. वेस्ट ईस्टला बोलला तो दोस्तो, ते वेस्टला आहे आणि वेस्ट साईडला उतरून रिक्षा करायची, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता, डायरेक्ट गावात जाऊ शकता. आता आम्ही निघतोय. आम्ही तुम्हाला जायचं कसं काय येतं मध्ये सांगतो. आणि आता लय दिवसांनी हा ब्लॉग बनवतो, तो फुल मजा करणार आहे, पक्की मजा घेणार आहे. आणि आता मला आहे भरपूर दिवसांनी. आणि मी यश सोमनाथ एका गाडीवर निघलेत. तुम्ही आले तर ट्रिप्सी येऊ नका, आणि आले तर हेल्मेट घाला आणि थोडे काही प्रिकॉशन्स असतील ते यूज करा. आणि या सिद्धूला पण सांगा का निघताना पूर्ण प्लॅनिंग नुसार निघत जा, खाली फुकट असंच नको निघत जाऊ. हे सगळं कट होणार आहे, काय मतलब नाही बोलती. कट यो गाईस, ओ माय डॉली डॉली, हाय कर. हा बोट क्लब. तो दोस्तों ये बोट क्लब यहाँ से आगे जाना है. मराठी हिंदी मिक्स है का? हाँ, मराठी हिंदी मिक्स है. लैंग्वेज का कोई बैरियर नहीं है, लैंग्वेज का कुछ सीन नहीं है, वो हो जाता है. बघू शकता हा सिनेरियो. हा पुढं समोर ढग फुटलाय. काही सॉरी आयला येतात इंग्लिश मराठी मीडियम मधून शिकून. तू घे ना गाडी. रस्त्यात येता तुम्हाला पहिला एक रेडिसन ब्लू सुद्धा लागेल. मला नाही जमत लेफ्ट हातात, नाही बरोबर आहे, अँगल बरोबर आहे. तर घे. सोमनाथच्या घरी असा विषय, सोमनाथला घरच्यांनी विचारलं की कोण तुझा असा मित्र आहे जो सारखे प्लॅन करतो बाहेर फिरायचे. तर त्याच्या घरच्यांना नाही माहिती, काय बोलतात त्याला, गजोदरी जोगेंदर हे, जोगेंदरी गजोदर हे. त्याच्या घरच्यांना माहिती नाही. माझं पण तसंच झालंय. हा जोक फक्त त्यांना समजेल ज्यांना या जोक मधलं मिनिंग समजला किंवा मला काय बोलायचं ते समजलं. बाग बुडबाग काय तर नाही समजलं. जोगेंदरी गजोदर हे, अरे गजोदरी जोगेंदर हे. इकडे बघू शकता तुम्ही, कॅमेरा अँगल लय चुकतो रे माझा. हे गावठीने मला फालतू आयडिया दिली. इकडून एक आतमध्ये गावात रस्ता जातो आणि हा एक रस्ता तुम्हाला घ्यायचा आहे राईट घेऊन असं सरळ 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 जात. अजून पुढं सांगल एक, तेव्हा चालू करतो कॅमेरा परत. तर कोंदिवड्यातून आत आलो का इकडे एक रोड जातो आणि इकडे एक रोड जातो. लेफ्टला नाही जायचंय तर आपल्याला राईटला जायचंय. ओके, काय करू तुला नंतर नाही ते मी स्वतः व्हिडिओ मध्ये बोलतोय. ऋतुजा कान बंद कर. नाही बीप बीप करून बोल, मला समजेल, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील. फोन दे ऋतुमाईकडे. मला आता आपण पोहोचतोय 5 मिनिटांमध्ये गावात पोहोचू आणि राईट मारायचे कोंडाणा गावाकडे यायला. लोकेशन नुसार तुम्ही आले गुगल मॅप नुसार तरी समजा. इतका वेळ प्रथमकडे फोन होता, त्यांनी कसं काय मॅप सांगितलंय, रोड सांगितलाय मला माहिती नाही. पण आता आपण गावामध्ये पोहोचतोय
5 मिनिटात पोहोचू. आणि आता तो पुढं बोलवतो, बघू काय बोलतो. ते मला दिसत नाही. हा हॅलो दे ना ब्लॉग एस्थेटिक ब्लॉग. ओय पडू. नाही गाईज मी प्रिपेअर्ड असते. गाड्या लागल्या असतील पण आपल्याला बाईक असेल तर पुढे जायचं. राईट दादा. कोंडाणे लेणी. तर आम्ही आता पार्किंग एरियामध्ये पोहोचलोय. आम्ही गाडी लावलेली आहे. आमचा फोन तो चालू आहे, कोणाला घ्यायचा, कॉल टाकायचे, पेट्रोल टाकायचे. आणि ही आमची तयारी चालू आहे. सोमनाथ किती वेळ लागलो? सोमनाथ गेला तर अर्धा 25 मिनिटं. आणि आम्ही चाललोय म्हणजे 45-40 मिनिटं. हा सोमनाथला एकदम कमी, आम्हाला जास्त. हे लावू चलो. वॉलेट मधनं काय एक वरती काय हसेल का खायला? चलो अभी जाएंगे ऊपर. जंगल जंगल बात चलिए पता चला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. शिर्डी वाले. तर आम्ही आता केलेला आहे स्टार्ट. यश, ऋतुजा फुल एक्साइटेड आहेत. आणि आता वरती जाता. आता ही आमची ऋतुजा फर्स्ट टाइम आली आहे ट्रेकला आणि पूर्ण तयारीत आली. मी पण घालून आलोय शूज. आणि हे रेग्युलर ट्रेकर्स आहेत. रेग्युलर ट्रेकर चप्पल बापाची चप्पल. यांच्यामध्ये या तिघांमध्ये हा एकटा व्यक्ती आहे. नाही तू शूज घातलेले कलावंतीला, त्यांना जाऊ दे. नाही मी चप्पल घातलेली. कलावंतीची आठवण नको देऊ. कलावंतीची आठवण नको देऊ बाबा. भाई हे दुसऱ्याला सांगतात हे करायचं ते. अर्धा जीव गेला. कारण मला माहिती मी माहिती कुठल्या माणसांना काय सांगायचं. हा सगळ्यांना सांगतो की हे घाल ते घाल, तिथं असंय तिथं तसंय. आणि जेव्हा येतो ना जागेवर तेव्हा तुम्ही असं बोलाल हे जे मला नुसतं वाजव उचलायला आणलंय का रे, जरा तू पण कर ना. म्हणजे ते असतं ना, एकटा नापास झालं तर दुःख होतो, मित्र सोबत नापास झालो तर काय नाही वाटत. तशी परिस्थिती होती. नाही ग्राउंड फ्लोरन्स कमी असेल. वा वा वा. तर वरती आल्यावर असं साईन आहे कोंढाणा लेणीकडे. इकडनं असं चालत जायचंय आणि रस्ता दिसतो, पायवाट दिसते पूर्ण. त्या हिशोबात पण जाऊ शकता, पण साईन दिलेले आहेत इकडं 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 असं करून. चलो हा ए घ्यायची काय कधी, उचलायची का, उचलायची काय कधी. आणि भरपूर असे ट्रेकिंगला आलेले ते पण फॅमिली आले. फॅमिली आहे सोमनाथ, फॅमिली मोठी. तर फॅमिली सोबत ते पण फिरायला आलेले आहेत. हा कुठं हा. तर यशनी सांगितलेलं आहे असं थोडस पुढं आलं पायवाटीने तर असं साईन आहे कोंढाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग. तर त्या साईनला फॉलो करत आपण असं पुढे जायचंय. हा असा व्ह्यू आहे. आणि फॅमिलीतले काही मेंबर हरवलेत. हे बघ हे बघ, ते जे खाली फॅमिली होती त्यांच्या फॅमिली मधले काही मेंबर इकडे अटकलेले आहेत. लहान आहेत थोडेसे बिचारे, पण त्यांना आमची भाषा कळणार नाही आणि आम्हाला त्यांची भाषा कळणार नाही. त्यांना फक्त एकच व्यक्तीची भाषा कळू शकते, प्रथमेश मोरे. काय प्रथम? ए शिर्डी वाले
त्याचं कारण पहिलाच गडी मीच होतो. नाही नाही, एक प्रॉब्लेम झाला, यशच्या पायावर पाय पडला, मी माझा नाही सरकलोय. हा व्हॉट इज दिस या? गंगाराम शेंडेचा आवाज. कसा व्ह्यू आहे. त्याला उचलायला लाव, त्याला उचलायला लाव ती बाटली. अरे मेरे भाई तू बंदे बोलते तू उतर के नीचे डाल के वो भी नहीं कर रहे. इतना हरा भरा अभी सुंदर तो दिखे, सब लोग आते हैं, तू अगर झूठे ऐसा लोग कचरा फेंक रहे हैं. पढ़े लिखे लोग भी ऐसा करें तो बाकी लोग क्या करेंगे? म्हणून आम्ही पाण्याची बॉटलच नाही आणली गाईस. आम्ही खूप हुशार आहे. आम्ही पाण्याची बॉटलच नाही आणली. जर का कचरा पाण्याची कुचरा बॉटल करायचाच घरी घेऊन नाही. जाऊ शकत नसाल तर आणूच नका. हा, तहान तशीच राहा. 2 लिटर वर घेऊन जाऊ शकतो, तर रिकामी बॉटल खाली घेऊन येऊ शकतो. त्याची काळजी घ्यायची. तू खाली बघून चाल, पडशील. चला, तर मला फोन आलाय. मॅटर झाला ना काहीच तिकडं, ओ याचं वाचतोय. आणि आम्हाला धबधब्याचा आवाज येतो. धक 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 धक. हे धबधब्याचा धबधब्याचा आवाज कसा येतोय? येते मला आवाज. सुंदर. तर माझा फोन काढ ना. मग आलं अरे काढ ना प्रथम, माझा फोन आलाय. बरोबर आहे. बाजूची आपली आपण ज्या प्रकारे आणि इथं धबधब्याचा आवाज येतोय. पडला ना. हे शांत बसा, तुम्ही ऐका. ए, पहिलाच गडी गार होणार होता. आता तिसरी बारी प्रथमच मागं पुढे राहायला लागेल. मेरे को कंटेंट मिलेगा गिरने वाला. हा, तर हा असा आहे धबधबा छोटासा. इकडनं वरती जातात ना समजा. तर आम्हाला लीड करते ऋतुमाई. पडू नका फक्त. आणि हेच पडू दे रे व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चालू असताना तू पडू दे का, लय मजा येईल. व्हिडिओ चालू करायला. हा हा हा, मला माहिती आहे ना मी पडणार आहे. स्लो मोशन मध्ये बोल, मी पडणार मी पडते. व्हिडिओ चालू करा. मद्रासी कट. मद्रासी नाही, सिरियल. त्यालाच मद्रासी कट. फ्लॅश होतं पाहत. क्या क्या क्या. ये पूरा वाईब था सिरियल वाला. अशी ट्रेक आहे, जास्त जड नाहीये, ची सोपीशी आहे. मी आणि सोमनाथ सगळ्यात मागं चालते. तर मी ना 6वी 7वीला होतो त्यावेळेला आलेलो ना कॉन्टॅक्ट लेनेल. त्यावेळेस स्वतःचा फोन वगैरे. सिद्धू हा थांब, ते पण हे कर, कव्हर कर. इथं जी टपरी आहे त्या बाजूला झाड आहे. हे बघ रे सोमनाथ, हे झाड आहे ना, याच्यावरती आम्ही पूर्ण फॅमिलीने बसून फोटो काढलेला आहे. त्यावेळेस आलेलं तेव्हा लहान होतो, म्हणजे 6वी 7वीला होतो. तेव्हा तो झाड एवढा उंच लागायचा. आणि आता बघ, आता एवढंच झालंय. आणि परत एक धबधबा आलेला आहे. आणि हा, ऋतुमाई फक्त वाव मजा करते. ऋतुमाईला घरच्यांनी फुल असं सांगून पाठवलेलं की कोट घाल, सेफली जा, असं. ऋतुमाई इकडे आले, कोट दिलाय प्रथमला घालायला, फोन दिलाय प्रथमला, आणि ऋतुमाई सांगते चला इकडनं, इकडे हे, इकडे ते, जसं काही तीच घेऊन आले आम्हाला. आणि हा धबधबा, आणि चाललोय. तर साईन दिलेले आहेत कोंढाणा लेणीकडे. आणि सॅटर्डे संडे जर तुम्ही आला ते म्हणलं हा आवाज राहते. हा, आणि हा आहे धबधबा. त्या आतमध्ये असं सुंदर असा हे आहे, जे आपल्याला क्रॉस करून जायचंय पलीकडे. हे असं, आणि मस्त पाणी आहे. तर हे असं जाण्याचा मार्ग लिहिलेला आहे कोंढाणा लेणीकडे. आणि आम्ही पुढे आलोय, आणि आता ही प्रथम आम्हाला काहीतरी सांगते. जोरात बोल ना जरा. थोडी म्हणजे काय स्विमिंग नाही करत आहे ती. आली अशी तिथं पाय जागा, हात लावलं. कसं केलं प्रथम, कसं केलं?
ब्रो अगर बारिश में ट्रेक के लिए आ रहे हो, इधर उधर जो भी है हाथ लगा रहे हो तो ई करने का जरूरत नहीं है, दूसरे लोग घबरा जाते. स्टार्ट. आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त वर आलेलो आहे आणि आमची फर्स्ट टाइम ट्रेकर ऋतुमाई ती काय बोलते ऐकूया. काय नाही बोलायचं मला, सॉरी. ओके. प्रथमला जाऊ दे मर्दे. यश यश कसं वाटतं? बहुत अच्छा लग रहा है. मैं 5 साल बाद आया हूँ. मेरे 4 दोस्त आए हैं. जय जो. सोमनाथला नका विचारू, त्याचं काय नाही, त्याला मज्जाच येते जिकडे तिकडे. आंदोलन चल रहा है. ए सीजीपी का चल रहा है, किसान लोग बंद है. अजून चिडला असता. हा हा. तर आता पहिलाच गडी गार होणार होता. बच गया सांबा. आम्हाला आमच्या गावातील काही मंडळी भेटलेली आहे. हाय सरावतेच दोघं नवरा बायको कपल आलेले ट्रेक साठी. काय विचारतो हा. आणि मग नाही थोडंसं कारण आहे, येणार होती तिला बघायचंय. ब्रो मुझे मेरे जान पहचान वाले लोग मिल रहे. काका गावाला का तुझं? असं मला वाटतंय. काय गावाला असं येऊ द्या ना, घाबरतो काय. हा तर सोमनाथ माझ्या पाठीची असताना मी का घाबरेल मला सांगा, का घाबरेल? तो पहिले पडेल मग तू पडेल. नाही तो पळणारच नाही, तो पळणारच नाही. आग बंद करके आज इकडनं नको जाऊस. जा ना प्रथम दादा. मस्त व्ह्यू घेतला होता पण तो आलेला नाही, मी चालूच नाही केला. तर हा जो धबधबा आहे बारका, हा आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचंय असं. आणि हे आत्ता नवीन लागलेलं, आम्ही मागे आलेलं तेव्हा नव्हतं. ते असं क्रॉस करून समोर ती पाटी लागलेली तिकडनं लेफ्ट मारायचं आहे आणि वर जायचंय. चलो थांबा माझ्या मागे या. ये जो है धबधबे का पाणी है का थंडा थंडा, और ये ऋतुमाई सुननी रही. बाबा बघत असेल तर नक्कीच वर्गा घरी आल्यावर नेक्स्ट टाइम श्रुतीला आम्ही पण नो ब्रो. तर आम्ही आता पोचलोय आणि ही आहे कोंढाणा लेणी. हा धबधबा येणार, हा लवकर येणार, ऋतुमाईसाठी लवकर येणार. आणि ही साईन दिलेली इथं पाटी लावलेली आहे आणि इकडनं ह्या पायऱ्या आहेत, वर जायची तर लेणी. मी तुम्हाला वरती गेलो व्ह्यू दाखवतो परत एकदा. आता मी पायऱ्यात चढतोय आणि मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. हमको लगा था ऋतुमाई शांत है, पण ऋतुमाई संत भी नहीं है और शांत भी नहीं है. ऋतुमाई हमसे अलग है. अरे काय रे. और ये है, सॉरी ऐसा देखो, ये है व्यू, ये है कोंढाणा लेणी, साधना सावंत. ये है धबधबा. और मेरे को फोन आ रहा है आत्या का. हॅलो. यस. दमलेला आहे. नाही दमलेला नाहीये तो, आराम करतोय. जंगल जंगल बात चली है पता चला. किती वेळा गाडल्याने काय माहिती. ये फूल का काटा है, फूल अलग है. ए ये फूल का काटा है, फूल घर पे रख के आए. फुलाची फांदी आहे, फांदी येड्या काटा नाही. हा ही आहे लेणी, वरती वॉटरफॉल आणि हा आहे व्ह्यू. आपण अजून आतमध्ये जाऊन बघणार आहोत. कर्जतमध्ये सर्वात जुनी गोष्ट काय असेल ते हीच आहे. हे अशी आहे स्तूप. स्तूपची अवस्था थोडीशी खराब आहे. प्रथम गेला आतमध्ये, आता आम्ही जाऊ आतमध्ये. हा इकडनं असा व्ह्यू. काय समजतंय आपली धम्मलिपी बघतोय. हा काय समजतंय काय? हे काय वर्णमाळा, हा ही वर्णमाळा अ आ इ ई हे सगळं व्यंजन आहे. म्हणजे हे आकार आणि इकार उकार उकार हे सगळं असं लिहिलेलं आहे. आणि जी लेणी आहे त्याच्यामध्ये रूम्समध्ये किंवा तिकडे तिकडं असे कोरलेले आहेत. असं म्हणजे ह्या लिपीमध्ये
ह्या लिपीमध्ये ह्या आकारांमध्ये हे असं कोरलेलं आहे, ती आपण डिकोड करून हे शब्द तयार होतात. म्हणजे काय जो शब्द होईल तो. तर हे ओळखण्यासाठी आहे की काय शब्द लिहिलाय. जसं की तुम्ही बघू शकता इथे एक असा वाक्य लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजणार नाही, ती डिकोड करायला लागणार. ती डिकोड करण्यासाठी हे सांगितलेलं आहे. कुठं लिहिलंय रे? तर मित्रांनो, आम्ही आता लेणीमध्ये आलेलो आहे, जरा वेळ बसलेलो आहे. आणि आम्ही जेव्हा येत होतो, मी ऋतुमाईला जेव्हा घ्यायला गेलो, तर तिथे म्हणजे बाबा असं सांगत होते की नीट जा, तिथं मधमाशांचे पोळे आहेत, ते चालले की माणसं मारतात वगैरे वगैरे वगैरे. ऋतुमाईला त्यांनी जॅकेट घालायला सांगितलं होतं. ऋतुमाईला आईने सांगितलं की हेल्मेट घालून जा, तिथं मधमाशाचे पोळे आहेत, मधमाशे येतात, चावतील वगैरे. तर ऋतुमाईनी आईला उत्तर दिलं काय, हेल्मेट घाल. तर ऋतुमाई तू काय बोलली, खाल्ले येतील मधमाशा. पण ऋतुमाईला पूर्ण सेफ्टीने पाठवलं होतं. ऋतुमाईनी इथं पोचले जॅकेट दिलं प्रथमला घालायला, फोन पण ठेवला आणि फक्त आमच्या पुढं पटार करत चालत आले. आता हा जर ब्लॉग तुम्ही बघत असाल आई बाबा, तर तिला घ्या मस्त संध्याकाळी, तेव्हा पण बघाल त्या संध्याकाळी गाड्यात, तर तुला पाठवली, तुला नीट जा नीट ये, तर तू नुसती पुढं करत होती. हे जे ठिकाण आहे हे कुठलं काय हेच नाही समजत. ती बाई आली कुत्रा घेऊन, ती पण तिचा कुत्रा तिचा घरातला मेंबर आहे, पण शेवटीला तो जीव वेगळा आहे. त्याला मला नाही भिजायचं, त्याला त्याचा जीव झाला आणि तिला भिजायची, ती त्याला झोडत नाही. आणि त्याला झालं की इधर मधलं की जेव्हा मालिक तो घाबरला, त्याला नाही भिजायची. आंघोळ घालायला आणले रे, आंघोळ घालायचं ठिकाणी. तर आम्ही आता निघतो, आमचा ब्लॉग आता संपवतो. आणि ही मागे कोंडाणा केव, आता पाऊस पण चालू झाला, आम्ही आता घरी निघतोय आणि आता ब्लॉग एंड करतोय. जेवढं जमल तेवढं घेतलंय, फोन जास्त चार्जिंग राहिलेली नाहीये आणि पाऊस पण पडतो, त्यामुळे आता नीट उतरायचं. तर धन्यवाद आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय प्रथम थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.